नमस्कार. आजचा पदार्थ बघून तुम्ही म्हणाल हे तर आम्ही दिवाळीला बनवतो. बरोबर आहे ते, पण एक सांगू का, हे स्पेशल चिरोटे आहे जे तुम्ही आत्ताच बनवू शकता. तर असं काय आहे यामध्ये स्पेशल, तर ते आपण बघूया. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता कृपया पूर्ण बघा. रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल ही माझी गॅरंटी. आता चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे 2 कप मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे आपण बारीक रवा वापरलेला आहे. रवा कच्चाच वापरायचा आणि चिमूटभर मीठ टाकलं आहे. आता हे सर्व तिन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी इथे घरचं साजूक तूप थोडंसं गरम करून घेतलं, म्हणजे वितळेल एवढंच गरम करायचं, अगदी कडकडीत तापवायचं नाही. आणि ते 3 चमचे इथे मी टाकलं आहे. गरज वाटल्यास आपण परत नंतर तूप टाकू शकतो. त्यासाठी ते आधी थोडं थोडंच टाकत जायचं आहे आणि व्यवस्थित सर्व पिठाला ते लागेल असं हाताने चोळत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे त्या पिठाची अशी मूठ बांधली गेली पाहिजे. तुम्ही बघू शकताय अशी मूठ बांधली गेली म्हणजे त्याच्यात जे आपण तुपाचं प्रमाण जे टाकलं आहे ना ते बरोबर आहे असं समजायचं, किंवा कमी वाटलं तर तुम्ही ते नंतर टाकू शकता. आता इथे मी 1 हापूस आंब्याचा पाणी न टाकता त्याचा रस करून घेतला आहे आणि तो सुद्धा आपण इथे 1 कप घेतला आहे. पण प्रथम पूर्ण न टाकता आपण तो थोडा थोडा टाकत जायचा आहे पिठामध्ये. आणि पुरीसाठी आपण जसं कडक पीठ मळतो ना, थोडं घट्ट पीठ मळतो ना, तसं पीठ मळायचं आहे. इथं पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. इथे मी फक्त आणि फक्त आंब्याच्या रसातच ते पीठ भिजवणार आहे. आता इथं आपण जसं लागत जाईल तसं तसं ते टाकत जायचा रस आणि मळत जायचं आहे. अशाच नवनवीन रेसिपी तुम्हालाही बनवायला आणि शिकायला आवडत असतील तर मालाच किचनला आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहील. आता हे बघा, जेवढा आपण रस घेतला होता ना 1 कप, तेवढा पूर्ण लागला आहे. इथे घट्ट रस होता त्यामुळे तो पूर्ण लागला. जरा पातळ रस असेल ना तर तो कमी लागू शकतो. आंब्याच्या रसामुळे त्याला छान सुरेख असा रंग आलेला आहे. आपण कोणतंही आर्टिफिशियल रंग नाही टाकलं तरीसुद्धा किती छान रंग आला आहे त्याला. आता हे पीठ असंच भिजवून आपण 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं, म्हणजे त्यातला रवा फुलून येईल. आता आपण चिरोटेसाठी लागणारा पाक तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे 1.5 कप साखर घेतली आहे आणि अर्धा कप पाणी त्याच्यामध्ये टाकलं आहे. आता आपल्याला याचा 1 ते 1.5 तारी पाक तयार करायचा आहे. गॅस मीडियम टू लो ठेवायचा आणि हे ढवळत राहायचं आहे. आता साखर त्यातली पूर्णपणे विरघळल्यानंतर मी इथे 1 छोटा चमचा हिरव्या वेलचीची पावडर टाकली आहे आणि ती त्यासोबत मिक्स करून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता इथे आपला पाक तयार झाला आहे. मी गॅस बंद केला आहे. तो 1 ते 1.5 तारी पाक असा तयार झाला आहे. आपण पाणी कमी टाकलं आहे त्याच्यात, त्यामुळे त्याला जास्त आपल्याला शिजवत बसायची गरज पडत नाही. आता पाक तयार झाला आहे, तो बाजूला ठेवूया. आणि इथे जे उरलेलं आपलं तूप होतं ते मी एका वाटीत घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे मैदा टाकायचा आणि एक पातळ असा साठा तयार करून घ्यायचा आहे. चिरोटेला लावण्यासाठी आपल्याला तो उपयोगात येईल. बघू शकता तुम्ही अशी कन्सिस्टन्सी त्याची असायला हवी. आता परत एकदा आपण ते भिजलेलं पीठ परत एकदा मळून घेऊया, म्हणजे त्यातला रवा असा छान फुलला आहे. आता चिरोटे तर आपण नेहमीच दिवाळीला बनवतो, पण आंबे जेव्हा आपल्याला मिळतात ना तेव्हा हे चिरोटे नक्कीच बनवून बघा. चवीला खूप छान झाले आहेत आणि माझ्या घरच्यांनाही खूप आवडले. आणि असं काही थोडंफार बनवून ठेवलेलं असेल ना घरात, की मग संध्याकाळच्या छोट्या भुकेला किंवा चहासोबतसुद्धा हे चिरोटे छान खाता येतात, मस्त लागतात अगदी. आपण जसं खारी टोस्ट वगैरे कधीतरी खातो ना, तर त्याऐवजी हे चिरोटे एकदा खाऊन बघा. आता आपण ते पीठ मळून घेतल्यानंतर ना त्याचे असे जेवढे गोळे तयार होतात ना तेवढे सम आकाराचे, सम प्रमाणाचे तयार करून घ्यायचे. तर इथे माझे 5 गोळे ते तयार झाले आहे पिठाचे. ते तयार करून घेतले मी सगळे. आता त्यातला एक पिठाचा गोळा घेऊन ना तो कोरड्या पिठात घोळवून घ्यायचा. इथे मी मैदाच वापरलेला आहे आणि पातळ असं लाटून घ्यायचं आहे. अगदी आपण करंजीसाठी कशी पातळ पारी लाटतो ना तसं लाटायचं याला. अगदी पातळ लाटून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्याला जो बनवून ठेवलेला साठा आहे ना तो संपूर्ण त्या चपातीला लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित सर्व
कडांनाही लागेल अशा प्रमाणात तो व्यवस्थित पसरून घ्यायचा असा बोटाने. असे मस्त चिरोटे तुम्ही बनवून ठेवले ना तर ते 15 ते 20 दिवस तुम्ही मस्तपैकी खायला वापरू शकता. आता आपलं साठा लावून झाला आहे. त्यानंतर जसा व्हिडिओत दाखवला आहे ना त्याप्रमाणे त्याचं अशी गोल त्याला फोल्ड करत जायचं आहे. असा हा घट्ट रोल बनवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता असा थोडा दाबून घ्यायचा आणि परत एकदा त्याला असं परत एकदा फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे तो चिकटला जाईल सर्व बाजूंनी. त्यानंतर आपण त्याचे सम आकाराचे काप करून घ्यायचे, असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्याचे. आणि त्यानंतर आपण त्याची जी बाजू उकलते ना, जी तेलामध्ये सुटू शकते तळताना, ती बाजूनं थोडंसं पाण्याचा बोट लावून ना चिटकून घ्यायची. म्हणजे काय होणार ना, आपण जेव्हा ते तळायला घेणार की नाही तेव्हा ते निघणार नाही, सुटणार नाही. म्हणजे आपल्या चिरोट्याचा आकार आहे ना जो तो तशाचा तसाच राहणार. मग आता हे बघा जसं व्हिडिओत दाखवलं आहे ना त्याप्रमाणे आपण जी कट केलेली बाजू आहे ना ती अशी उभी ठेवायची तळहातावर आणि वरनं दुसऱ्या हाताने ती दाबायची आहे. म्हणजे ती जी रिंग येते ना त्याला, ती रिंग वरच्या बाजूला येईल मग. आणि सुंदर दिसतं ते, खूप छान दिसतं आणि छान खुसखुशीत होतात हे अगदी. आता त्याला मी थोडंसं असं ना लांबट आकार देते आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोल पुरीसारखं सुद्धा लाटू शकता किंवा असं थोडंसं लांब आकारसुद्धा देऊ शकता. असे मी सर्व चिरोटे जेवढे आपण पिठाचे 5 गोळे तयार झाले ना तेवढ्या पिठाचे सर्व तयार करून ठेवून घेतले आधी. आणि नंतर इथे तेल तापायला ठेवलेलं आहे. आता तेल तापलं आहे आपण त्यामध्ये आपण ते टाकूया. आणि मी इथे मीडियम गॅस करायचा. अगदी कडकडीत तेलामध्ये चिरोटे टाकायचे नाही, नाहीतर ते वरून लाल होतील आणि आतमध्ये कच्चेच राहतील. त्यामुळे काय होणार, खाताना ना ते असे खुसखुशीत लागणार नाही, मऊ पडतील ते. त्यामुळे तेल अगदीच तापून घेऊ नका. अगदी कोमट तेलामध्ये टाकले तरीसुद्धा चालतं. आणि असं मीडियम गॅसवर किंवा लो गॅसवर ते तळायचे आहे. दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग आला ना त्याला की मग ते काढायचे. हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान रंग आला आहे त्याला. आणि तळतानासुद्धा आपण अजिबात घाई करायची नाही, तेव्हाच आपले चिरोटे छान खुसखुशीत होणार आहे. आता हे आपण तळून झाले, आता काढून घेऊया. इथे मी हे टिश्यू पेपरवर काढून घेतले. म्हणजे काय होणार ना त्यातलं एक्स्ट्रा तेल ते पेपर शोषून घेईल, म्हणजे आपल्याला खाताना ते तेल लागणार नाही. आता एका पसरट प्लेटमध्ये असे सर्व ठेवून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण जो पाक तयार केला आहे ना तो पाक थोडा थंड झाला होता, तो परत एकदा गरम करून घ्यायचा आणि प्रत्येक चिरोट्यावर चमचाभर तो पाक टाकायचा. आणि वरून मी इथे थोडेसे पिस्त्याचे बारीक तुकडे करून घेतले होते ते टाकले आहे. म्हणजे दिसायला छान दिसतं ते आणि खातानाही छान लागतं. हे बघा किती छान भरपूर लेयर आले आहे त्याला आणि खायलासुद्धा खूप चविष्ट झाले आहे. आता आंब्याचा सीझन आहे, तोपर्यंत नक्की एकदा करून बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना रेसिपी नक्की शेअर करा. धन्यवाद.